हॅलो मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रिकल सेफ्टी आणि इंजिनिअरिंग यातल्या हजार्डस झोन क्लास 0, 1 आणि 2 याची माहिती घेणार आहे. महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे हजार्डस झोन म्हणजे जिथे फ्लेमेबल मटेरियल अवेलेबल आहे आणि अशा ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते. त्या हिशोबाने आपण इथे याला क्लास 0, 1 आणि 2 मध्ये क्लासिफाय करतो आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेबल 19.1 सांगतो आहे की झोन 0 दिस इज द झोन वेअर द इनफ्लेमेबल गॅस इज ऑलवेज प्रेझेंट अँड देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ कंटिन्युअस इलेक्ट्रिकल हजार्ड. The selection of equipment for this area should be such that there should not be any chance of spark or overheating of the circuit which may cause explosive situation. It is preferable to avoid the use of electrical apparatus in this area wherever possible, otherwise the apparatus selected should be intrinsically safe. झोन 0 म्हणजे ही अशी जागा आहे जिथे फ्लेमेबल गॅस कंटिन्युअसली अवेलेबल आहे किंवा उपलब्ध आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण याचं उदाहरण घ्यायला गेलो तो गॅसचे गोडाऊन, किचन या अशा जागा आहे जिथे फ्लेमेबल गॅस पूर्णपणे उपलब्ध आहे. जर अशा ठिकाणी आपण जे इक्विपमेंट वापरतो आहे ते इक्विपमेंट फार सेफ असायला पाहिजे. तिथे स्पार्क ओव्हर नाही व्हायला पाहिजे, तिथे कोरोना इफेक्ट नाही व्हायला पाहिजे, तिथे शॉर्ट सर्किट नाही व्हायला पाहिजे. बट कोणत्या भागाला आपण झोन 0 भाग असे म्हणू? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोन 0 आपण अशा भागाला म्हणू जिथे फ्लेमेबल मटेरियल कंटिन्युअसली अवेलेबल आहे. म्हणजे गॅस आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे. तर पेट्रोल पंप इज द झोन 0 एरिया. पेट्रोल पंप हे झोन 0 मध्ये येईल कारण तिथे फ्लेमेबल मटेरियल कंटिन्युअसली अवेलेबल आहे. तसेच झोन 1 दिस पर्टेन टू झोन वेअर द इनफ्लेमेबल ॲटमॉस्फिअर इज लायकली टू बी टू present sometimes but not always. Since the hazards can occur at any time, all required precautions have to be taken. Flame-proof equipments are invariably used in these areas. In some places, pressurized enclosures. Zone 1 म्हणजे जर तुम्ही पॉवर प्लांटला गेले तर तिथे आपल्याला कोल हँडलिंग प्लांट आणि बॉयलर बिल्डिंग सोडल्यास बाकी सगळ्या ठिकाणी सगळे इक्विपमेंट्स लागलेले आहेत. बट तिथे कुठेही आग लागण्याची चान्सेस नाही आहे. बट जर अशा वेळेस एखादा ॲक्सिडेंट ऑकर होतो, एखादा पाईप लीक होतो, मग ती लीक झालेली जी गॅस आहे ती फायरमध्ये चेंज होऊ शकते, कन्वर्ट होऊ शकते. तर अशा जागेंना आपण झोन 1 म्हणू की जिथे फ्लेमेबल मटेरियल तर अवेलेबल नाही आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, बट ते फ्लेमेबल मटेरियल जर तिथे काम करणारे इक्विपमेंट थ्रू जर लीक झालं तर तिथे फायर ऑकर होऊ शकते. सो वी हॅव टू यूज आपल्याला असे डिव्हाइस आणि इक्विपमेंट यूज करावं लागेल जे एन्क्लोज असतील, क्लोज्ड असतील. त्याला आपण एन्क्लोजर यूज करू, त्याला आपण एक कवर यूज करू. नंतर आपण जातो आहे झोन 2 साठी. व्हॉट इज दिस झोन 2? दिस पर्टेन टू झोन वेअर द इनफ्लेमेबल ॲटमॉस्फिअर मे ऑकर ड्युरिंग द नॉर्मल ऑपरेशन ओनली फॉर द शॉर्ट ड्युरेशन. फार कमी वेळेसाठी जर डेंजरस कंडिशन, अनसेफ कंडिशन जर ऑकर होईल तर अशा ठिकाणाला आपण झोन 2 म्हणू. ड्युरिंग द नॉर्मल ऑपरेशन ओनली फॉर द शॉर्ट ड्युरेशन. इन these areas, hazard is likely to be occur due to continuous sparking and if protective system fails to isolate the system in case of exigency. Flame-proof apparatus should be used in these areas also. म्हणजे इथे पण तुम्हाला फ्लेम प्रूफ ॲपरेटर्स यूज करावे लागतील टू मेंटेन द सेफ्टी.